आज तनुच्या स्कूलमध्ये दहीहंडी सेलिब्रेशन आहे, त्यामुळे मुलांना कृष्ण आणि मुलींना राधा बनवून जायचे होते. मी तनुषला कृष्णाचा ड्रेस घातला. माझ्याकडे मोत्याची ज्वेलरी जास्त काही नव्हती. एक हार होता, तोच मी तनुषला घातला. लेट झाल्यामुळे मेकअप पण त्याचा काही केला नाही, फक्त पावडर आणि कपावर टिक्का लावला. ड्रेस सोबत छोटी पट्टी भेटली होती, तीच त्याच्या डोक्यावर बांधून घेतली. असा सिंपलसा माझा कृष्ण रेडी झाला. नंतर तनुची बॅग भरायला घेतली, त्याच्या नोटबुक फोल्डरमध्ये ठेवल्या. टिफिन आणि पाण्याची बॉटल बॅगमध्ये ठेवली. तनुषला आयडी घालून रेडी केले. तनुष रेडी झाला की मी त्याला घेऊन स्कूलला सोडायला निघाली. आमच्या तनुषला स्कूलला जायची खूप घाई झालती बरं का. तो माझ्या पुढे पुढे पळत होता आणि बोलत होता, आई चल लवकर, लेट होईल. तनुषला मी स्कूलच्या गेटमधून आतमध्ये सोडले. त्याने मला बाय केले आणि स्कूलमध्ये गेला. घरी आल्यानंतर घरातील सर्व कामे पटपट आवरून घेतली. नंतर लक्षात आले आज लास्ट श्रावण सोमवार आहे. सकाळी मी कामाच्या गडबडीत साबुदाणा भिजत घालायचा विसरली. मग काय, घेतला ना भिजत घालून साबुदाणा. दुपारी तनुषला स्कूलमध्ये आणण्यासाठी गेले तेव्हा तनुजच्या स्कूलमध्ये छोटीशी दहीहंडी बांधलेली होती आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीचे छान असे चित्र काढून डेकोरेशन केले होते. तनुजच्या स्कूलमध्ये आज सर्वजण राधाकृष्ण बनून आले होते. आज सकाळपासून पाऊस येत होता. तनुजचे स्कूल सुटले तेव्हा पण पाऊस चालूच होता. मग काय, तनुजने घेतली ना छत्री आणि लागला पावसामध्ये फिरायला. सर्वजण आपापल्या मुलांना रेनकोट घालत होते. मी पण तनुषला रेनकोट घातला आणि आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर तनुसाठी आणि माझ्यासाठी गरमागरम साबुदाणा खिचडी बनवली. आमच्या तनुषला मिठाची खिचडी खूप आवडते बरं का. मी आणि तनुषने सोबत बसून खिचडी खाल्ली. नंतर दुपारी माझी फ्रेंड तनुषला कृष्ण बनवण्यासाठी आली होती. कृष्ण बनवण्यासाठी लागणारे सर्व सामान तिच्याकडे होते. सकाळी मला तनुषला हवे तसे कृष्ण बनवता आले नव्हते. तिने तनुषला क्यूट असे कृष्ण बनवले, जे की मला आणि तनुषला खूप आवडले. तिने माझे आणि तनुषचे छान असे फोटो आणि व्हिडिओ पण काढले बरं का.